बीड जिल्हा, जिथे विकासाच्या अनेक चर्चा होतात, पण या विकासाच्या पडद्याआड आज एक भयान वास्तव लपलंय. एका बाजूला प्रशासनाकडून 200 बालविवाह रोखल्याची आकडेवारी मांडली जाते, पण या पलीकडे कायद्याची भीती न बाळगता कोणत्याही तक्रारीविना जवळपास 400 पेक्षा जास्त बालविवाह गुपचूप पार पडलेत. या चालू वर्षामध्ये बीड जिल्ह्यामध्ये जवळजवळ 180 ते 90 बालविवाह थांबवलेले आहेत, परंतु त्यापेक्षाही जास्त बालविवाह झाल्याची दाट शक्यता आहे. कारण जे तक्रारी प्रशासन NGO यांच्यापर्यंत येतात तेच बालविवाह थांबवले जातात. ज्या तक्रारी येत नाहीत ते बालविवाह होतात आणि नंतर त्या बालिका गर्भवती राहिल्यानंतर हॉस्पिटल असेल किंवा इतर ठिकाणी तक्रारी आल्यानंतर त्या उघडकीस येतात. बालविवाह थांबवण्यासाठी प्रशासन सर्वसपट करतो, परंतु गावातील ग्रामसेवक असतील, पोलीस असतील, हे सतत बालविवाह थांबवण्यासाठी तक्रार दिल्यानंतर ही टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करतात. या सर्वांनी जर सहकार्य केलं तर नक्कीच बीड जिल्हा हा बालविवाह मुक्त होईल. जिल्हा प्रशासन म्हणतंय आम्ही गुन्हे दाखल केलेत, जनजागृती करतोय आणि 1098 सारखा टोल फ्री नंबरही दिलाय. पण या कायद्याला न जुमानता कोवळ्या वयातील लग्न आजही सुरूच आहेत. जेव्हा ही लग्न उघडकीस येतात तेव्हा खूप उशीर झालेला असतो. अनेकदा सामाजिक दबावामुळे हे गुन्हे समोर येऊ दिले जातच नाही आणि समोर आलेच तर पोलीस तक्रार घेण्यास टाळाटाळ करतात. बालविवाह होतो किंवा मग होण्याची अशी तक्रार येते, त्यावेळेस आपण काय करतो, ग्रामसेवक झाले, सरपंच झाले, पोलीस पाटील झाले, अंगणवाडी सेविका आहेत आणि आपले डिपार्टमेंट आहे, महिला बालविकास चाइल्ड हेल्पलाईनचे टीम मेंबर आहेत, तर ते काय करतात, तात्काळ तिथं जातात आणि तिथं जाऊन तो बालविवाह थांबवतात. त्यानंतर मुलीला बालकल्याण समितीला सादर केले जाते, मुलीची काउन्सिलिंग केली जाते, त्यांच्या घरच्यांची काउन्सिलिंग केली जाते की बाबा 18 वर्षाच्या आतील मुलींचं बालविवाह करू नका, केल्याच्यानंतर काय दुष्परिणाम आहेत ते पण त्यांना सांगितलं जातं. किंवा मग काही जण ऊसतोड कामगार आहेत, ऊसतोड कामगार असल्यामुळे त्या मुलींना ठेवण्याची त्यांच्याकडे सोय नसली तर त्यांना ते समजून सांगितलं जातं की तुम्ही इथं ऊसतोड कामगारांची शाळा आहे, त्या शाळेमध्ये ठेवा. शासनाने मुलींसाठी वसतिगृह केलेले आहेत, त्या वसतिगृहामध्ये ठेवा त्यांना. अशा अनेक उपाययोजना आहेत की त्यांना ते सांगितले जातात. ज्या कोवळ्या वयात बालपण म्हणजे काय हेच समजत नाही, त्या वयात संसाराचं ओझं व्हावं लागतंय. बालविवाहाचे दुष्परिणाम फक्त त्या मुलीच्या शारीरिक आरोग्यावरच नाही तर जन्माला येणाऱ्या पुढच्या पिढीवर होणार आहेत. जर हे असेच सुरू राहिले तर आपण एका कमकुवत पिढीला जन्माला घालणार आहोत. हे वास्तव नाकारून चालणार नाही. आम्ही जिल्हाध्यक्ष समितीमार्फत ग्रामस्तरावर जो बालविवाह प्रतिबंधक अधिकारी असतात, ग्रामसेवक, त्याला सर्वांना स्ट्रिक्ट सूचना दिलेल्या आहे की सर्व गाव पातळीवर तुम्ही नियमित बैठक घ्यावे आणि कुठल्याही प्रकारच्या बालविवाहाच्या सूचना असेल, माहिती असेल आमच्याकडे संपर्क करण्यासाठी. तसेच आम्ही जिल्हा परिषद शाळा असेल, इतर स्कूल्स असेल, तिकडेसुद्धा आम्ही प्रॉपर सूचना दिल्या आहे की कुठलाही शालेबाई मुली असेल आमच्याकडे सूचना देण्यासाठी. आणि चाइल्डलाईन हेल्पलाईनमध्ये सुद्धा ज्या ज्या तक्रार प्राप्त होत आहे त्यामध्ये सुद्धा आम्ही प्रॉपरली तपासणी करून पुढच्या प्रक्रिया करण्यासाठी सर्वांना सूचना दिलेल्या आहे. आम्ही बालविवाह प्रतिबंध करण्यासाठी खूप स्ट्रिक्ट स्टँड डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशनच्या वतीने घेतलेलं आहे. कुठल्याही प्रकारच्या बालविवाहाचं इन्फॉर्मेशन आमच्याकडे आला असेल तर त्यामध्ये सहभाग असलेल्या 100% लोकांवर आम्ही FIR करण्याच्या सूचना ऑलरेडी पोलीस प्रशासनावर दिलेल्या आहे. त्यासोबत कुठला असे घटना घडण्याच्या नंतरसुद्धा आमच्याकडे नाही आला असेल तर त्या गावाचा ग्रामसेवक असेल, इतर प्रशासकीय अधिकारी असेल, यालासुद्धा आपण त्या FIRचा भाग करणार आहे. त्यासोबत यांच्यावर आपण प्रशासकीय कारवाईसुद्धा करणार आहे. सर्वांना माझं हे आव्हान आहे, तुम्ही तक्रार देत असेल तर या माहिती देत असेल तर तुमचं नाव आम्ही कोणाला सांगणार नाही, तुमचं नाव आपण गोपनीय ठेवणार आहे. त्यामुळे तुम्ही पुढे येऊन आम्हाला माहिती देण्यासाठी आणि प्रशासनासोबत सहकार्य करण्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतो. बालविवाह हा केवळ एक सामाजिक प्रश्न नाही, ती एक गुन्हेगारी आहे. कायद्याची कारवाई होत असली तरी समाजाची मानसिकता बदलल्याशिवाय हे चक्र थांबणार नाही. आज जर आपण हे थांबवलं नाही तर उद्याची पिढी कमकुवत आणि कुपोषित असेल. दुष्परिणाम मुलीवरती तर होतोच होतो, ते अख्ख्या पूर्ण कुटुंबावर होतो. ते एक नवीन कुटुंब तयार होणार आहे, त्या कुटुंबावरती होतो. म्हणजे हे एकंदरीत हे समाजामध्ये एक टप्प्याटप्प्याने वाढत जाणारा हा परिणाम आहे. तो रोखण्यासाठी आपण नागरिकांनी सतर्क राहून 1098 टोल फ्री नंबरला संपर्क करायला पाहिजे.